ना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला अशा 3 वस्तू सांगणार आहे ज्याच्याने आपल्या घरात दरिद्रता पण येते आणि लक्ष्मी माता सुद्धा येत असते। त्याच्यातलं पहिलं तुम्हाला सांगते बघा, आपल्या घरामध्ये जो आरसा असतो तो लक्ष्मीकारक मानला गेलेला आहे, कारण की आपण आरशामध्ये तोंड बघितल्याशिवाय बाहेर जात नाही। आरसा हा चांगलं पण दाखवतो आणि वाईट सुद्धा दाखवत असतो, त्याचप्रमाणे आरसा हा लक्ष्मीकारक म्हटला गेलेला आहे। तर ज्या वेळेस आपल्या घरामध्ये आरसा असतो, आरसा एकदम भुरकट झालेला आहे म्हणजे त्याच्यात आपला चेहरा पण दिसत नाही, तसा आरसा आपल्या घरात नको। दुसरा म्हणजे फुटलेला आरसा आपल्या घरामध्ये नको, किंवा आरशाच्या खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला असं घाण झालेली आहे म्हणजे खूप खराब झालेला आहे, आतमधून सडतोय असा आरसा आपल्या घरात बिलकुल नको। असं आरसा आपली प्रगती होऊ देत नाही। आपल्या घरामध्ये खूप दारिद्र्यता निर्माण होते आणि आपली प्रगती कधीच त्या घरामध्ये प्रगती होत नाही। म्हणून हा एक उपाय आपल्याला करायचा आहे की आरसा कधीही चांगला ठेवा आणि जो खराब झालेला आहे तो आरसा फेकून द्या। हा वास्तुशास्त्रातला उपाय आहे, तो तुम्हाला सांगितलेला आहे। दुसरा म्हणजे बघा, ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवा पेटवतो तर त्या दिव्यावर आपल्याला कधीच अगरबत्ती पेटवायची नाही, नाहीतर आपल्या घरामध्ये दरिद्रता येते। अगरबत्ती पेटवू नका, धूप पेटवू नका, हे सुद्धा चुकीचं सांगितलेलं गेलेलं आहे। याच्याने दोष सुद्धा लागतो आणि दरिद्रता आपल्या घरामध्ये निवास करत असते, म्हणून ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला करायच्या नाही। आता तिसरा जे उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मी येण्यासाठी सांगते बघा, तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी 7-7:30 हा प्रदोष काळ असतो, त्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते। 7 वेळेस लक्ष्मी माता आपल्या दारापुढे येऊन जाते, त्यामुळे संध्याकाळचा जो प्रदोष काळ आहे तो खूप शुभ सांगितलेला आहे। तर घरातल्या प्रत्येक स्त्री दिवाबत्ती करते, तर 3 ठिकाणी जर आपण दिवे लावले किंवा 1 ठिकाणी लावले याच्यातला तरी सुद्धा चालेल, याच्याने लक्ष्मी माता आपल्या पाठीमागे येत असते। बघा, पहिलं म्हणजे बेलाचं झाड। जर तुमच्या घरामध्ये बेलाचं झाड असेल ते खूप शुभ आहे। बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला दिवा लावला तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करते। दुसरं म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही दिवा लावला तो सुद्धा अतिशय शुभ सांगितलेला आहे, त्याच्याने सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते। तिसरं म्हणजे आवळ्याचं झाड। आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा आपण दिवा लावला तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते, असं शिवमहापुराण कथेमध्ये आणि भगवान शंकरांनी हे सांगितलेलं आहे। ज्या घरामध्ये हे सगळे कार्य होतात त्या घरातली लक्ष्मी जात नाही, घरामध्ये भरभराटी होते, सुख समृद्धी नांदते। फक्त आपल्याला हे मनोभावने आणि श्रद्धेने करायचं आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।